जे निघालो तेव्हापासून वाटेत सगळी म्हणायची, मित्र निघालायच खरं, पण वाटेत तुझं कोण आहे? मी म्हणले, वर आकाश आहे, खाली धरती आहे, मिळेल तिथं पडायचं, मंदिरावर, पुलाच्या खाली, कुठेही झोपायचं. आम्ही 2 वर्षापासून आंदोलनं केली. कलेक्टर, जिल्हा कार्यालय, तहसीलदार यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली, पण आमच्या पदरी काहीच पडलं नाही. सरकारकडे माझी प्रमुख मागणी आहे की बाबा, आमचं कर्ज महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचा 7/12 तुम्ही म्हटल्याप्रमाणे कोरा करा, भावांतर योजना लागू करा, आमच्या मालाला योग्य भाव द्या. आणि जय महाराष्ट्र मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या खरंच तळपायाची आग मस्तकात जायला पाहिजे. जर तुम्ही शेतकऱ्याचे मुलगा आहात, तुम्ही स्वतः शेतकरी आहात, तर तुमचं रक्त सळसळ करायला पाहिजे, तुमच्या तळपायाची आग मस्तकात जायला पाहिजे. कारण की या नालायक राजकारण्यांनी स्वतःचे घरं भरणं, स्वतःच्या दारूच्या दुकानं टाकणं, स्वतःच्या मुलांना मोठं करणं, स्वतःचे घरं भरणं, ह्या गोष्टी सोडता यांनी कोणत्याही गोष्टी केलेल्या नाही. मित्रांनो, आज शेतकऱ्याला गरज आहे. आज शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकरी मरतोय, शेतकरी रडतोय, शेतकरी उभा राहण्याचा प्रयत्न करतोय, पण कोणी शेतकऱ्यासाठी उभं राहायला तयार नाहीये. आज शेतकऱ्यासाठी कोण वाली आहे? आज शेतकऱ्यासाठी कोण वाली आहे? मित्रांनो, ज्यावेळेस निवडणुका होत्या, निवडणुका असताना फक्त खोट्या भूलथापा देऊन, शेतकऱ्यांना उभं राहण्याचं आश्वासन देऊन, आज फक्त तुम्ही निवडून येऊन सत्तेत बसून स्वतःचे घर भरताय. अरे नालायक राजकारण्यांनो, तुम्हाला अक्कल पाहिजे. तुमची अक्कल गहाण टाकलाय का? तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. आज शेतकऱ्याला तुमची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शेतकऱ्याला उभं करणार नसाल तर तुमच्या जिंदगीवर थू आहे राजकारण्यांनो. कारण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आज तुम्ही शेतकऱ्याला मतदान मागून घेतलं. आज तुम्ही मुख्यमंत्री झालात. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही तरी थोडा विचार करायला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पाहिजे. अरे मेलेला बाप बघताना मुलाला काय वाटत असेल? शेतकरी कर्जाला कंटाळून स्वतः आत्महत्या करतोय. अरे चिमुकली पोरं रस्त्यावर पडताय. अरे लाजा वाटायला पाहिजे राजकारण्यांना तुम्हाला. अरे त्यांच्या त्या आईला काय वाटत असेल, जिचा मुलगा तिने स्वतः मरताना बघितला. अरे लाजा वाटायला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला पण. कारण तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला पाहिजे, शेतकऱ्यांना मरताना उठवायला पाहिजे, शेतकऱ्यांना मरताना जगवायला पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी उभं राहायला पाहिजे. मित्रांनो, जय जवान जय किसान. पण आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन शेतकऱ्यासाठी लढावं लागेल, तरच शेतकरी उभं राहू शकेल. जय जवान जय किसान मित्रांनो.